धनगर आरक्षणावरतून मुद्दा जो आहे तो राज्यात पेटताना पाहायला मिळतो। काल मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक बोलावून धनगर आरक्षणाच्या संदर्भात एक समिती स्थापन केली आहे की धनगर आणि धनगड हा प्रश्न देखील त्यात सोडवावा आणि लवकरात लवकर त्या आरक्षण कशा पद्धतीने मिळेल या सगळ्या संदर्भात समिती स्थापन केली आहे। परंतु आदिवासी समाजाचे नेते आणि उपाध्यक्ष विधानसभेचे नरहरी झिरवळ यांनी या संपूर्ण आरक्षणाला एसटी मधनं आरक्षण देण्याकरता विरोध दर्शवलेला काय सांगतात? बघा, ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पण याच पद्धतीची एक आग महाराष्ट्रामध्ये लावलेली होती आणि धनगर समाजाचं आणि आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात एक दरी निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं आणि त्यांच्या 5 वर्ष सत्तेतही ते धनगरांना आरक्षण देऊ शकले नाही। आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेनी ती चाल खेळली आणि सुधाकर शिंदे समिती तयार केली। खरं तर मी आपल्याला सांगतो की आदिवासीमध्ये कुठल्या जातीला आणायचं असेल तर त्याच्यासाठी एक संविधानिक आदिवासीची कमिटी आहे। त्या कमिटीच्या रिपोर्टच्या आधारावर एखादी जात आदिवासीमध्ये येत असेल तर त्याचा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून तो पार्लमेंटला जातं, म्हणजे केंद्रीय कॅबिनेटला जातं, नंतर पार्लमेंटला येतं आणि मग ते राष्ट्रपती महोदयाकडे जातं। अशी पद्धत ती आहे। मधल्या काळातही वनवासी कल्याण जी RSSची जी संस्था आहे त्यांनी धनगरांच्याबद्दलचा हाच ऑब्जेक्शन घेतलेला होता आणि त्या माध्यमातून माननीय हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने यांना कसं फटकारलं होतं ते पण आपण पाहतो आहे। पण निवडणुकीच्या तोंडावर ज्या गोष्टी या अशा समितीच्या माध्यमातून होत नाही, जे सुधाकर शिंदे समिती तयार केली त्याच्या समितीने होत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।